गाळेधारकांच्या डिपॉझिटबाबत खूप वेगवेगळ्या चर्चा मंगळवेढा शहरामध्ये आहेत की पावतीला वेगळी रक्कम आहे आणि वरून 1-1 लाख रुपये किंवा अधिकची रक्कम घेतल्याची चर्चा, ज्याची कुठलीही रितसर पावती दिलेली नाहीये. काय सांगते त्यांनी याबाबत पुराव्याशी स्पष्ट करावे. जर तसं असेल तर आम्ही सभापतीचा राजीनामा कधी पण द्यायला तयार आहे. राजकीय द्वेषापोटी काय पण अफवा पसरवल्या जात आहेत, त्या अफवांवर तुम्ही काही विश्वास ठेवू नका, हे माझं स्पष्ट मत आहे. निवडणूक नगरपालिकेची आणि विषय मार्केट कमिटीचा ह्याच्याकडे तुम्ही कसं बघता? कसं आहे, त्यांच्या पायाखालची वाळू सरका लागली, त्यामुळे त्यांनी कसं झालेलं भरकटच त्यांनी दुसरा निवडणुकीचे राहिला. नगरपालिकेला तुम्ही काय बोला, तुम्ही मार्केट कमिटीचा विषय ह्या वेळेला काय समजणार असं मला वाटतं. त्यांनी त्या पत्रपरिषदेने करून दुसऱ्या वाक्यात आवाहन केलेलं आहे की जे नगरपालिकेचे गाळे किंवा कोणाचे भाडेतत्वावरचे असेल त्याला दुसऱ्या ते क्लिअर करा कोणाकडे. तर तुम्ही हे सगळं प्रति सोडले तर मी 10 तारखेला 12 तारखेला अभिषेकपदाचा अर्ज काढून करून दिला असं ते म्हटलं. काय म्हणताय का, गाळ्याचा जो आम्ही रितसर काय ते रितसर मार्गाने केलेलं आहे, तुम्ही ते आम्हाला क्लिअर करा. बेकायदेशीर जे केले ते तुम्ही सिद्ध करा. मी सभापतीचा राजीनामा कधी पण द्यायला तयार आहे. आरदम हाय खंबीर नावात आमच्या नादाला लागताय काय, तुम्ही नादाला लागताय काय. लावा ताकद आम्ही बी झुकत नाही, एक पाऊल तुमच्या पुढंच हाय. लावा ताकद आम्ही बी झुकत नाही, एक पाऊल तुमच्या पुढंच हाय. लावा ताकद आम्ही बी झुकत नाही, एक पाऊल